नमस्कार मंडळी, मी चेतन चंद्रकांत गोठणकर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो। तर मंडळी, आज आपण आलो आहोत आपल्या पावस पंचवर्षीमधील गोळप गावामध्ये श्रीदेव रवळनाथ देवांची पालखी सोहळा पाहण्यासाठी। त्यानंतर आपण पुन्हा जाणार आहोत आपल्या नाखरे गावची ग्रामदेवता श्री आई नावलाई पावणे देवीच्या मंदिरामध्ये। तर आता आपण आलो आहोत आपल्या गोळप गावचे ग्रामदैवत श्रीदेव रवळनाथ मंदिरामध्ये। तुम्ही पाहू शकता इथे आपण आता मंदिरामध्ये आलेलो आहोत। तर इथे आपल्या ग्रामदेवतेचं श्रीदेव रवळनाथांचं पालखी सोहळा आपण इथे पाहण्यासाठी आलो आहोत। तर तुम्ही पालखीतील अतिशय सुंदर असं मनमोहक रूप या देवांची पाहू शकता। या हे आपल्या गोळप गावचे ग्रामदैवत श्रीदेव रवळनाथांची पालखी। तर आता आपण गुरुवांचं गाणं ऐकूया। गुरुवांकडून गाऱ्हाणं घातल्यानंतर आता आपल्या पालखी नाचवण्यासाठी सुरुवात करत आहेत ग्रामस्थ लोक इथले। तर तुम्ही आता पाहू शकता इथे आपल्या ग्रामस्थांकडून पालखी नाचवण्यास सुरुवात करण्यात आली आहे। अतिशय सुंदर अशी ढोल वादन करून इथे पालखीवर नाचवण्यात येत आहे। ढोल ताशांच्या तालानंतर इथे डीजेच्या आवाजावरही पालखी नाचवण्याचा आनंद येथील लोकांनी घेतलेला आहे। सुंदर असं डीजे वादन आणि इथे लायटिंग सुद्धा या मोरया ग्रुपने केलेला आपल्याला दिसतोय। इथे हा मोरया ग्रुपचा डीजे सेट आणि लायटिंग सेट सुद्धा तुम्हाला पाहण्यास मिळतोय। अतिशय सुंदर असं तालावर नाच असताना तुम्हाला मंडळ दिसत आहे। अतिशय बेभान होऊन या ग्रामदेवतेच्या पालखी सोहळ्यामध्ये नाचताना येथील लोक तुम्हाला ते दिसत आहेत। तुम्ही पाहू शकता या लोकांचा उत्साह इथे। तर यानंतर इथे तुम्ही पाहू शकता फटाक्यांची आतषबाजी होताना, आणि तुम्ही फटाके लावताना आपली जबाबदारी असते की सांभाळून लावायला पाहिजे। तर या व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही एक मोठा अनर्थ होताना टळलेला आहे, त्यामुळे फटाके लावताना काळजी घ्या। तर मंडळी, इथे गोळप गावातील पालखी सोहळा झाल्यानंतर आता आपण जाणार आहोत आपल्या नाखरे गावातील ग्रामदेवतेच्या पालखी सोहळा पाहण्यासाठी श्री आई नावलाई पावणेच्या। तर भेटूया आपण नाखरे गावामध्ये। तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची। धन्यवाद।